आई भवानी गावदेवी चषक 2025 च हे दमदार पर्व ज्यावर आहे तमाम बारापाडा ग्रामस्थांना गर्व. हार्डलक टीम बेलवली, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल आपलं मनापासून आभार. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. लेट्स प्ले. चला आपण सामना चालू करा. डावाला सुरुवात झाली पहिल्या षटकासाठी. जयेंद्र ठाकूर पांडिवे यांच्या वतीने प्रेक्षक कमाल कॅचसाठी 500 रुपये पारितोषिक आले. पहिल्या बॉल वरती मोठा धक्का बसेल बॅटिंग करताना टीम जितेला. खेळाडू बाजूला मयूर मात्रे बॅक टू द डगआउट. गोल्डन डकचा शिकार. यांच्या वतीने प्रेक्षक कमाल कॅचसाठी पारितोषिक आलं 500 रुपये. खेळाडूने झेल पकडायची नाहीये, प्रेक्षकांसाठी पारितोषिक असेल. जो प्रेक्षक कमाल कॅच आयवा कॅच पकडेल त्याला जयेंद्र ठाकूर पांदेवे यांच्या वतीने 500 चं पारितोषिक त्या ठिकाणी आलंय. पहिल्या चेंडूवरती पहिला विकेट. मैदानाच्या बाहेर जाताना मयूरला पाहिलं नवीन खेळाडू स्वतः कॅप्टन सूरज मात्रे वाघल्या. तिसऱ्या क्रमांकावरती चाललाय इनॅट नंबर 3. हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. सामना 4 षटकांचा असेल त्यामुळे प्लीज बरोबर 20 मिनिटांमध्ये तुम्हाला हे सत्र समाप्त करावं लागेल. 3 षटकामध्ये पहिले 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये फेकावी लागतील याची नोंद ओलक संघाने घ्यायची. पहिला बॉल पहिला विकेट. मैदानाकडे चालला सूरज. आज आपण पहिला IPL मध्ये RCB मुंबई इंडियन्स सामना ज्यामध्ये मुंबई इंडियन्स संघाला पराभूत केलं विराट कोहली या संघाने. अगदी क्लोज सामना पाहायला मिळाला. ओनली एंटरटेनमेंट IPL. पहिला विकेट तिथे पाहिला. वानखेडे मैदानातील पहिल्यांदा मुंबई इंडियन्स टीमला पराभूत केलं RCB ने IPLच्या कतर इतिहासामध्ये. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. कटचा प्रयत्न होता, गलीमध्ये बॉल निघाला. 2 खेळाडू बॉलचा पाठलाग करत असताना डीप मध्ये बॉल चालला होता. त्या ठिकाणी डीप बॅकवर्ड पॉइंटला सेकंड कंप्लीट 2 धावा त्या ठिकाणी घेतल्या दोन्ही फलंदाजाने. सूरज मात्रे म्हटलं की सेन्सिबल क्रिकेटसाठी हा खेळाडू ओळखला जातो आणि त्याच वेळेला जेव्हा गरज असते तेव्हा आक्रमक फटके हे देखील त्याच्या बॅटमधून पाहिले. तर याही वेळेला आपण पाहता कशा पद्धतीने डावाला पुढे घेऊन जाईल हा खेळाडू हे पाहावं लागेल. कारण टार्गेट बनवायचं पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना मैदानामध्ये जितवाई जिथे बी संघाला. तर एका बाजूला टॉस जिंकून जय हनुमान स्टार ओलक संघाने फिल्डिंगचा निर्णय का घेतला हे त्यांना सिद्ध करायचं. कमीत कमी धावसंख्या ती रोखावं लागेल या मॅचच्या दरम्यान. चांगली बॉलिंग ऍक्शन. नेक्स्ट बॉल इनसाइड आउट. कव्हर्सला बीट करत बॉल निघाला पॉवर प्ले मध्ये. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. सीमा पार. चौकार. 4 धावा या फटक्यावरती मिळाल्या. बघा कॅमेरामनच्या खाली जो स्टँड आहे तिथे कोणी बसले त्यांना विनंती आपण उठा तिथून. कारण कॅमेराची सेटिंग थोडीशी बिघडते. बघा आपण बसला की थोडासा तो स्टेज हालतोय त्यामुळे जे लाईव्ह प्रक्षेपण आहे त्याच्यामुळे थोडासा क्लॅरिटी कमी पाहायला मिळेल. त्यामुळे प्लीज करत असताना चिप केला बॉलला डाऊन द ग्राउंड. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हा बॉल चाललाय जमिनीला समांतर. सीमा पार. फ्लायटी अँड इट्स अ मायटी षटकार. बारा धावा धावफलकावरती आले. मी मगाशी म्हटलं हा सेन्सिबल असते तेव्हा आक्रमण, जेव्हा सिंगल डबल ची गरज असते तेव्हा सिंगल. करत यंदाच्या अंगामध्ये राव्याच्या मैदानावर त्याला 1 रन करताना घाम फुटला होता आणि त्यानंतर त्याने ठरवलं की अगदी लेट ऑर्डर मध्ये डेप्थ मध्ये उतरायचं बॅटिंगसाठी. परंतु पुन्हा एकदा गोविरल्याच्या मैदानावरती या खेळाडूने चमकदार कामगिरी केलेली. आज या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये हा खेळाडू 1 डाऊनच्या पोझिशनला आलाय. आपल्या हातामध्ये घेतलेले आहेत तब्बल 14 धावा धावफलकावरती. 14 रन ऑन स्कोर कार्ड. 1 खेळाडू बाद. पहिला विकेट गमावल्यानंतर मात्र 14 धावा आतापर्यंत आल्या धावफलकावरती. टॉस केला बॉलला. बॉलच्या दिशेपर्यंत पोहोचते, फक्त दिशा दिली आहे. बॉल निघाला त्या ठिकाणी फाईन लेग कडे. सीमारेषा पार. शेवट गोड करणारा हा खरं तर
चांगला चौकार पारंबला बॅटर सूरजच्या बॅटमधून. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिले जितवाई जिते बी संघाची तब्बल 1 गडी बाद 18 धाबा. या संघासाठी आणि वैयक्तिक सूरजच्या बॅटमधून 18 धावा. पहिला 2 चौकार 2 डबल धावा 1 षटकारच्या मदतीने त्याने वैयक्तिक 5 बॉल मध्ये आपल्या संघाला 18 धावांचं योगदान दिलं. चला फील्डिंग लगेच लावून घ्या. वलक टीम मंगेश म्हात्रे सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग मार्क वरती आला. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल 2 टीमच्या दरम्यान. एका बाजूला असेल आई 11 ओवे तर दुसऱ्या बाजूला असेल आई गावदेवी ट्रॉम्बे. बिग फाईट कारगिल बेल्ट मधला हा संघ असेल तर दुसऱ्या बाजूला मुंबई परिसरातील आई गावदेवी ट्रॉम्बे या टीमला आपण पुढच्या लढतीमध्ये पाहणार आहोत. दोन्ही संघाचे कर्णधार. पहिलं सत्र समाप्त होण्या अगोदर तुम्हाला टॉसरी रिपोर्टिंग करावं लागेल. पहिल्या फेरीमधला अंतिम सामना. दुसरी रात्र या स्पर्धेची. दुसऱ्या रात्रीमधला सीपोल मध्ये पहिल्या फेरीमधला हा तिसरा सामना सध्या मैदानामध्ये चालू आहे. स्ट्राईक एंडला खेळाडू असेल आता सौरभ जो प्रथमतः स्ट्रायकिंग एंडला आलाय. या इनिंग मध्ये बॉलिंग मार्क मध्ये मंगेश म्हात्रे हा खेळाडू आलाय. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल अँगल बनवत असताना थोडासा बाहेर काढलाय आणि इथे मात्र पंचांनी या चेंडूला निर्धाव घोषित केला. चांगली लाईन होती. टप्पा अतिशय योग्य होता. एखादा लेफ्टी बॉलर ज्या पद्धतीने डाव्या हाताच्या उजव्या हाताच्या फलंदाजासमोर एखादा बॉल टाकतो नॅचरल स्विंगने तसा हा बॉल राऊंड द विकेट अँगलने पाहायला मिळाला. ज्या ठिकाणी निर्धाव चेंडूने सुरुवात केली या षटकाला मंगेश म्हात्रे या गोलंदाजाने. आउटफील्ड मैदानाचे खूप सुंदर आहे. पाटा विकेट आहे. 360 डिग्री असं हे मैदान. बारापाडामध्ये आपण सध्या आहोत. पनवेल तालुक्यामध्ये हे गाव येतं. कर्नाला परिसर आणि आज या गावामध्ये दमदार नाईट स्पर्धा. फ्लाय स्लिपला बॉल चाललाय. कॅच इट कॉल एज अँड टेकन. खेळाडू बाद झालाय. आणखीन एक धक्का असेल जितवाई जिते ब संघाला. आज आपण पाहिलं तर कदाचित मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये या खेळाडूला पण जितवाई जिथे ए संघामध्ये देखील खेळताना पाहायला मिळालं. पण तो जेव्हा जेव्हा बी टीमची एंट्री असते तेव्हा हमखास हा खेळाडू या संघामध्ये खेळतो. कारण याच संघातून त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. प्रथमेशला देखील आपण पाहिलं जेव्हा जेव्हा मोठ्या स्पर्धेमध्ये गावाचा संघ सहभागी होतो तेव्हा गावाचा एक संघ जेव्हा स्पर्धेमध्ये सहभागी होतो तेव्हा मात्र रोहितला पण अनेक वेळा खेळताना पाहिलं. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आल्या पाहुली माघारी परतावा लागेल. रोहित कडून भरपूर अपेक्षा होत्या. रोहित मात्र निराश मनाने मैदानाच्या बाहेर चाललाय. मोठा धक्का असेल बॅटिंग करणाऱ्या जितवाई जिते ब संघाला. अपेक्षांचं ओझं घेऊन मैदानामध्ये रोहित दाखल झाला होता. पण तो पहिल्याच बॉल वरती मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये हा खेळाडू त्या ठिकाणी झेलबाद झाला. थोडंसं एलिव्हेशन कमी मिळालं. डिस्टन्स कमी क्लिअर केला आणि चांगला झेल त्या ठिकाणी वाडीस लॉंगॉनला टिपला गेला काउ कॉर्नर रिझन मध्ये. त्यानंतर प्रथमेश गावण हा खेळाडू आता मैदानाकडे चाललाय. हरेश गावण यांचे बंधुराज. सध्याच्या घडीमध्ये आपण जर पाहिलं पेन तालुक्यातील सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर हरेश गावण पण त्यांच्याकडे पाहिलं जातं. चांगली खतर कामगिरी राहिली मागच्या 2 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये हरेश गावण यांच्या माध्यमातून. ऑन हॅट्रिक गोलंदाज मंगेश म्हात्रे. जर का इथे विकेट मिळाला तर मात्र विकेट हॅट्रिक पूर्ण होताना पाहायला मिळेल. फुल टॉस आहे यावेळेला. बीमर कॉल. हरेश गावण याची उंची देखील जर आपण प्रथमेश उंची पाहिली तर अतिशय उंच देबोलीचा खेळाडू. यस 1+1
बाय वन गेट वन फ्री अशा 2 धावा असतील या बॉलवरती बॅटिंग करताना. जितू आहे जिथे ब संघाला बीमर +1. वेस्ट साईडच्या वर असणारा हा चेंडू तर विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती असताना हा बॉल त्या ठिकाणी पाहिला मैदानामध्ये बीमर, त्यामुळे 2 धावा आल्या. दोन धावा या बॉलवरती मिळाल्या. तर या दरम्यान आपण आगमन होताना पाहताय रायगड प्रीमियर लीग सीझन 5 5व्या पर्वाचे दमदार आयोजक महाराष्ट्र राज्य आई ग्रुपचे सर्वे सर्व सन्माननीय कैलासदादा मात्रे यांच्या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं स्वागत. डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी असणारे हे व्यक्तिमत्व कैलासदादा मात्रे. जिथे विषय गंभीर तिथे कैलासदादाच खंबीर असं आपण नेहमी म्हणतो. आणि आज ओवे संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहे, त्यामुळे गावाच्या संघाला खतर पाठबळ देण्यासाठी, गावाच्या संघाला समर्थन देण्यासाठी खास करून या स्पर्धेमध्ये या बारापाडा नगरीमध्ये नुकतंच ज्यांचं आगमन झालंय त्या आदरणीय कैलासदादा मात्रे यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत. जनसामान्यांना खतर एकत्र घेऊन आज अनेक मित्र परिवार संपूर्ण महाराष्ट्रभर या ग्रुपची चर्चा राहिली. त्या आई 11 ओवे संघाचे खरं सर्वे सर्व कैलासदादा मात्रे यांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं स्वागत. आई ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कैलासदादा मात्रे साहेबांचं सहर्ष स्वागत. यावेळेला देखील आपण पहिला बॅकफुटला आले, स्टिअर केला बॉलला, लॉंग ऑफच्या दरम्यान फटका पाहायला मिळाला. सिंगलला प्राधान्य देत असताना हे दोन्ही खेळाडू. रायगड प्रीमियर लीगचं 5वं पर्व पहिल्यांदा आपण डे नाईट फॉर्मॅटमध्ये पाहिलं आणि त्या स्पर्धेचे दमदार यशस्वी आयोजक कैलासदादा मात्रे. स्पर्धेचा आनंद घेताना त्यांचं मनापासून आपण या ठिकाणी स्वागत करूया. जिथे जातील तिथे त्यांचे खरतर पूर्णपणे फ्रेंड सर्कल किंबहुना आई ग्रुपचे सभासद तुम्हाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पाहायला मिळतील. असे दमदार डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी असणारे कैलासदादा मात्रे यांचा आपण करूया या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. विकेट खतर मिळाले 2. त्यानंतर मात्र भागीदारीला महत्व देत असताना प्रथमेश गावण आणि त्यांच्या बरोबरीने सूरज मात्रे हा खेळाडू स्वतः कॅप्टन. बॉलिंग मार्गवरती मंगेश राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. शरीराचा वेध घेणारा बॉल पंचांनी मात्र लेग बाईसच्या स्वरूपात या ठिकाणी रन्स घोषित केले. 1 रन या ठिकाणी अतिरिक्त स्वरूपात मिळेल. 2 षटकांचा खेळ देखील संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या धाव फलकामध्ये पण लागताना पाहिली तब्बल 3 खेळाडू 23. विशेष मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. फटाक्यांच्या आतिषबाजीने आपण कैलासदादांचं स्वागत करूया. कारण अनेक स्पर्धांमध्ये टेनिस बॉलमध्ये सर्वाधिक चर्चेमध्ये असणारी रॉयल एंट्री आपण त्यांचीच पाहिली प्रत्येक स्पर्धेमध्ये. चला आपण जास्त वेळ घेऊ नका, वलक संघ फिल्डिंग लावून घ्या. मी कैलासदादांना विनंती करेन आपण या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. RPL सीझन 5 रायगड प्रीमियर लीग 5व्या पर्वाचे दमदार आयोजक कैलासदादा मात्रे यांचं आगमन काही क्षणाचाच तुम्हाला या मंचावरती होताना पाहायला मिळेल. आयोजकांच्या वतीनं दादा तुम्हाला नम्रतेची विनंती, हा मान सन्मान तुम्ही स्वीकारण्यासाठी आमच्या मंचावरती या. खरं तर आपली उपस्थिती आमच्या संपूर्ण आयोजकांसाठी प्रार्थनीय राहील, वंदनीय राहील, पूजनीय राहील. त्यामुळे नक्कीच आयोजकांकडून हा नम्रतेचा विनंतीचा पुकार असेल. आपण या प्लीज मंचावरती आपलं स्वागत. सेकंड ओव्हर कंप्लीट. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण धावा धाव फलकावरती लागल्या तब्बल 3 खेळाडू 23. 2 षटकं बाकी आहेत पहिल्या सत्रामध्ये आणि आता अंतिम 2 षटकामध्ये धावा किती येतील जरा थोडं स्पीडअप करा प्लीज. ओव्हर रेट तुम्हाला मेंटेन करावं लागेल प्लीज. जय हनुमान स्टार वलक संघाला विनंती राहील, दिलेली तुम्हाला वेळ त्या वेळेमध्ये तुम्ही षटक समाप्त करा. ज्यात वेगावरती स्वार झाले, हार्ड लेंथ वरती बॉल होता, बॅकफुटला गेले त्या ठिकाणी सूरज. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चला कॅप्टन ओवे संघ विवेक त्यांच्या बरोबरीने ट्रॉम्बे संघाचे कॅप्टन. याच ऑब्जेक्शन आलंय बॉलरच्या शैलीवरती. चला आमचे आयोजक या आपण प्लीज. ऑन स्क्रीन पाहिलं जाईल, बॉलरच्या शैलीवरती आक्षेप घेण्यात आलेला आहे त्या ठिकाणी चेक केलं जाईल आमचे खरतर आयोजक यांच्या वतीने. ज्या काय त्रुटी असतील त्या तुम्हाला सॉर्ट आउट करूनच मात्र गोलंदाजी करावं लागेल. 90 अँगल मध्ये 90 अँगल मध्ये त्या ठिकाणी बॉल डिलिव्हर्ड होतोय की नाही, हात फिरतोय की नाही हे पाहिलं जाईल. ऑन साइडला हा फटका पाहिला त्या ठिकाणी सिंगल घेत असताना हे दोन्ही खेळाडू 1 धाव या बॉलवरती मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये स्टार्ट चांगला मिळाला, परंतु मागच्या ओव्हरमध्ये जबरदस्त कमबॅक मंगेशने करून दाखवलं. फक्त 3 धावा खर्च केल्या, 2 विकेट त्याला मिळाले आणि टोटल
धावसंख्या आपण जर पाहिली 2.2 चेंडू समाप्तीनंतर तब्बल 24 धावा. खेळाडू बाद झाले 3, 24 रन. धाव फलकावरती आपण लागताना पाहिल्या. या स्ट्रॉम्बे संघाचे कॅप्टन इथे आलेले आहेत. त्याचनंतर ओवे संघाचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा टॉससाठी. पहिल्या फेरीमधला चौथा सामना पाहायला मिळेल. या वेळेला आपण पाहिला चांगला बॉल होता, परंतु लाईन चेक केली जाईल पंचांच्या माध्यमातून. सिंगल 1+1 अशा 2 धावा असतील, वाईड +1 अशा 2 धावा या चेंडूवरती मिळतील. मुंबई परिसरातून आज ट्रॉम्बे संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाला. तर एका बाजूला खारघर बेल्ट मधला पनवेल तालुक्याचा आपण पाहताय I11 ओवे संघ. चला विवेक आपण असं नसतं बा मंचावरती. टॉस देखील केला जाईल. यानंतर वाईट +1 अशा 2 धावा या चेंडूवरती मिळतील. धावसंख्येमध्ये बदल, टोटल धावा आपण जर पाहिल्या धाव फलकावरती तब्बल 26. 3 गडी बाद 26 धावा, तिसरं षटक मार्गस्थ असताना. शॉर्टा प्लेन बॉल, आदळलेला आपटलेला चेंडू, ऑन साइडला पुलचा प्रयत्न होता. टॉस झाला बॉल आणि त्याच वेळेला आपण जर पाहिला पंचाने 1 फॉर 22च्या स्वरूपात रन डिक्लेअर केले. 1 फॉर 1 ओव्हर हे वॉर्निंग गोलंदाजाला देण्यात आलेले आहे. एक बाउन्सर तुम्ही एका षटकामध्ये वापरू शकताय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियमानुसार तो बाउन्सर त्या ठिकाणी वापरलाय. गोलंदाज मैदानामध्ये आहेत. हर्षद यांच्या माध्यमातून आपण पाहिला तीक्ष्ण बाउन्सर. एक रन या ठिकाणी 22च्या स्वरूपात मिळाली. प्रथमेश गावंड हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आहे. याही वेळेला शॉर्ट ऑन पुलचा प्रयत्न होता. लेंथ बॉल, थोडासा टॉस झाला, राईज झाला. उचळी घेत मात्र विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना आपण पाहिला. आणखीन एक डॉट चेंडू, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला गोलंदाज हर्षदच्या माध्यमातून. वलक संघ, जय हनुमान स्टार वलक पेन परिसरातील हा संघ आहे. तर एका बाजूला त्यांच्याच अपोजिटला त्यांच्याच परिसरातील हा जितवाई जिथे ब संघ मैदानामध्ये खेळताना पाहता. येलो आर्मी पिवळ्या कलरचा ड्रेस कोड परिधान केलेला जिथे संघ आहे. तर एका बाजूला वलक फील्डिंग करत असताना एज लागली आहे. बिस टायमिंग फटका, झेलची संधी. शॉट फाईंड केला, क्षेत्ररक्षक चपळ होता, त्याने झेल टिपला. प्रथमेश गावंडचा हा चौथा धक्का राहिला बॅटिंग करताना जितू जिथे ब संघाला. बाहेर चालला पण तो अजूनही मैदानामध्ये सूरज मात्रे उभा आहे. डाव्या हाताचा खेळाडू, त्याच्या बरोबरीने नौका खेळाडू चाललाय शुभम इलेट नंबर 6. 4 खेळाडू बाद. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहिली तब्बल 27, 27 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धावा आल्या. तिसरं षटक मार्गस्थ आहे. हर्षदचं कमबॅक होताना पाहायला मिळालं. यंगस्टर खेळाडू या संघाचा, नव्या जोमाचा, नवीन उमेदीचा हा खेळाडू हर्षद या षटकामध्ये राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर नौका खेळाडू सौरभ स्ट्राइक एंड वर त्याला इथून आता करता पण पहिला किमान 12-15 धावा अपेक्षित राहतील. वन्स अगेन इथे देखील आपण पहिला लेंथ बॉल टाकला बॅट अँड पॅटच्या मधून. बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. इथे आपण पहिला हा डॉट बॉल. कदर कासरबडचा खेळाडू गोलंदाज आपण पाहिला श्रेयश. चला चेक केलं जाईल. आयोजक सांगतील त्या ठिकाणी ऑब्जेक्शन आला होता बॉलच्या शैलीवरती. टीव्ही अंपायर आमच्या टीव्ही स्वतः आयोजक चेक करतील. श्रेयसने आज मिडल षटक टाकलं. कासरबड संघाचा खेळाडू, त्याने 5 धावा डिपेंड केल्या होत्या दुश्मी संघाच्या अगेन्स्ट आणि तो संघ सुपर 12 मध्ये क्वालिफाय होताना पाहिला. त्यामुळे इथे देखील चला 12वे खेळाडू आपण कोणतेही कमेंट करू नका, फक्त आयोजक निर्णय घेतील. दोन्ही संघांचे 12वे खेळाडू आयोजक निर्णय घेतील, तो निर्णय अंतिम असेल. कारण या गोष्टी सातत्याने आपण अनेक स्पर्धांमध्ये पाहिल्या. खरं तर थ्रो गोलंदाजी आपल्या टेनिस बॉल मधला दुर्दैव आहे. खरं तर हे थांबायला हवं. फेअर क्रिकेट महत्वाचं आहे, परंतु जर एखादा गोलंदाज त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने बॉलिंग करत असेल तर नक्कीच त्याला देखील वाव दिली जाईल. निर्णय डॉट बॉल. ओव्हर कंप्लीट. यस, 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या धाव फलकावरती लागली तब्बल 4 गडी बाद. धावसंख्या धाव फलकावरती तब्बल 27. 9च्या सरासरी 27 आल्या. आता अंतिम षटक बाकी आहे. लास्ट ओव्हर बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज आलाय मैदानामध्ये संकेत ठाकूर इन ॲट नंबर 4. खतर चौथ्या षटकामध्ये आलाय. चौथा गोलंदाज, फ्रेश गोलंदाज वापरला संकेत.
कमी पावलांचा रनअप आणि त्याच वेळेला आपण थोडासा बॉल बाहेर काढला अवे फ्रॉम द बॉडी. पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलं. एक्स्ट्रामध्ये भर पडेल. पहिलाच बॉल वाईड फेकत असताना संकेतला आपण पाहिलं. धावसंख्येमध्ये बदल 28 धावा. या स्पर्धेमध्ये आपण पाहिला कालच्या रात्रीमध्ये क्रिशा 11 जय हनुमान दापोली सुपर 6 मध्ये क्वालिफाय झाला, ज्यामध्ये सुपर डुपर परफॉर्मन्स पाहिला विशाल जितेकर, विश्वजित मात्रे या दोन खेळाडूंचा. इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स आपण जर पाहिला तर 3 सामन्यामध्ये 103 धावा. विकेट्स देखील राहिल्या विश्वजितच्या नावावरती. इथे देखील थोडे शफल झाले. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल त्या ठिकाणी संकेत ठाकूर कडून पाहायला मिळाला. लखन ठाकूर आमचे मित्र वलकचे या संघामधले एक प्रमुख खेळाडू, अनुभवी खेळाडू, त्यांनाही आपण स्क्वॉड मध्ये पाहणार. पुन्हा एकदा मागे आले, त्यानंतर डाऊन द ग्राउंड खेळले. ऑन साइडला बॉलने घेतली उंची, अंतर देखील कापत असताना त्या ठिकाणी आपण जर पाहिलं बराच काहीतरी घडामोडी घडलेल्या आहेत. कारण इथून व्यासपीठासमोर त्या दिशेला आमच्या देखील नजर पोहोचत नाहीये. थोडासा अडथळा निर्माण झाला. फ्लेक्सेस आहेत. ग्राफिक्स तिसऱ्या पंचाची मदत घेतली जाईल. चेक केलं जाईल बाउंड्रीच्या दिशेने नेमकं काय घडलंय. बॉल थांबवताना किंवा झेल घेताना फिल्डरचा पाय, शरीराचा भाग जर का सीमारेषा पलीकडे गेला असेल तर मात्र चौकार किंवा षटकार घोषित केला जाईल. चेक केलं जाईल टीव्ही अंपायरच्या मदतीने. मात्र नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू नेमकं काय घडलं. चला जीवन गावण सर, केडीएस स्पोर्ट्स बागिलवाडा संघाचे अनुभवी खेळाडू सध्या पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. चला दोन्ही संघांचे 12वे खेळाडू पुन्हा एकदा आपण फक्त पहा, निर्णयाची प्रतीक्षा करा. चेक केलं जाईल. टीव्ही अंपायर त्या ठिकाणी प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून हे टेलिकास्ट ऑन स्क्रीन आपण पाहता. डीप मध्ये ज्या घडामोडी घडलेल्या आहेत, चांगला एफर्ट्स लावला फिल्डरने बॉलला थांबवण्यासाठी. अगदी क्रुशल हा निर्णय राहील. परंतु यानंतरचा होणारा सामना I11 ओवे संघाचे कॅप्टन आणि एका बाजूला ट्रॉम्बे संघाचे कॅप्टन, 2 कॅप्टन असतील टॉस साठी. या षटकानंतर आपण लगेच टॉस कडे बनणार आहोत. बिग फाईट आणि एक मोठा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. तौसिफ, निकेश, विवेक यांचा संघ आहे. निकेश देखील नाहीये, त्यामुळे विवेक संघाला लीड करतील. विवेकला आपण यस सेव्ह केलं, धावा वाचवल्या आहेत. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. फक्त 2च धावा असेल या ठिकाणी. विवेकला आपण यंगस्टार रायगड टीम मध्ये खेळताना पाहिलं होतं RPL मध्ये. आणि सर्व यंग टॅलेंटच तुम्हाला I11 ओवे संघामध्ये पाहायला मिळतील अशी माहिती आम्हाला नुकतीच विवेक कडून मिळाली. याही वेळेला ओव्हर पिच बॉल विसेप मध्ये खेळले. एकसा कव्हरला फटका फसलाय आणि सूरज मात्रेचा गोल्डन विकेट या ठिकाणी मिळाला फिल्डिंग करताना. जय हनुमान स्टार वलक टीमला डेप्थ ओव्हर मध्ये हा खेळाडू चाललाय मैदानाच्या बाहेर. तारागावचे अर्थ पाटील, करण, प्रेम, छोटू तर सध्या सामन्याचा आनंद घेत आहे. मध्यरात्र झाली आहे या परिसरामध्ये पहिलं आयोजन आहे, त्यामुळे प्रत्येकाला उत्कंठा होती कधी स्पर्धा चालू होईल. आम्हाला नाईट स्पर्धेचं आयोजन घेता येईल, कारण वारंवार अनेक लांब मात्र जाऊन स्पर्धांचा आनंद घेण्याचा मान मिळाला इथल्या प्रेक्षकांना. बघतो आज बहा गावण, रोशन गावण, दीपेश पाटील आणि संपूर्ण बारापाडा ग्रामस्थ यांच्या वतीने दमदार आयोजन. जाऊया मॅचच्या दिशेने. संदेश आला नबका खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकावरती. संकेत ठाकूरचं कमबॅक, कमी रनअप व तो अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. याही वेळेला क्विक थ्रो होईल का, झालाय परंतु थोडासा बाजूला. त्याचा फायदा ओव्हर थ्रो देखील होताना पाहायला मिळाला. तब्बल 6 धावा असतील या चेंडूवरती. 2+4 6 धावा या चेंडूवरती मिळाल्या. आणि टोटल धावसंख्या आपण जर पाहिल्या धाव फलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतील 36. खरं तर मोमेंटम शिफ्ट करणारा हाच खरं तर ओव्हर थ्रो पाहायला मिळाला. अति घाई संकटात नाही असं म्हणतात. अनेक द्रुतगती महामार्गावरती लिहिलेलं असतं अति घाई संकटात नाही. काल परवा आमच्या खरं तर ब्रिजवरती मोठा ऍक्सिडेंट घडला. वेगावरचं खरं तर गाडीवरचं नियंत्रण सुटलं, त्यामुळे 2 निष्पाप जीवांना त्या ठिकाणी आपला प्राण गमवावा लागला. त्यामुळे नेहमीच आम्ही सांगत असतो गाडी चालवताना किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही थोडी घाई कमी करा, नियंत्रण स्वतःमध्ये ठेवा. आणि इथे मात्र आपण पहिला अति घाईचा फटका बसला. वलक संघाला चौकार मात्र मिळाला, षटकार मिळाला जिते संघाला. आणि त्यानंतर आणखीन एक आक्रमण
मी मगाशी म्हटलं मुवमेंट शिफ्ट करणारा हा नशिबाचा छक्का आणि त्यानंतर मात्र धमाका पाहिला डाऊन द ग्राउंड बॉलर्स ओव्हर द हेड 6 धावा षटकार. टार्गेट सेट करणारा चेंडू संदेशने मात्र 2 बॉल मध्ये 12 धावा केल्या आपल्या संघासाठी. शेवटचा बॉल बॅकफुटला गेले होते त्या ठिकाणी हलक्या हाताने ऑफ ड्राईव्ह करत असताना फक्त सिंगल रन या बॉल होती मेल आणि या सिंगलच्या मदतीने पहिल्या सत्राचा वाजवी खेळ संपत असताना टोटल धावसंख्या धावफलकामध्ये लागली 6 खेळाडू बाद तब्बल 43 धावा. तर टॉस कडे आपण जातोय. I11 ओवे तर एका बाजूला ट्रॉम्बे दोन्ही संघ असेल. कॅप्टन या आपण टॉसरे चेतन. फोर फिटनेस ट्रॉम्बे एका बाजूला प्रमोद वैद्य दुसऱ्या बाजूला विवेक. दोन मतदार संघ एका बाजूला पनवेल परिसरातील एका बाजूला मुंबई परिसरातील ट्रॉम्बे कोलीवाडा संघ एकमेकाच्या विरोधात पाहायला मिळते. टॉस केला जाते प्रभाकरजी पाटील यांच्या शुभ असते. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. कॉल टॉस जिंकलाय I11 ओवे संघाने. निर्णय काय असेल? प्रथम बॅटिंग करणार. किती धावांचा करण्याचा प्रयत्न असेल? 55 ते 60. एकंदरीत या आयोजनाबद्दल काय सांगणार? आयोजन तर खूप सुंदर आहे. इथे खेळण्याची संधी दिली आम्हाला धन्यवाद. थँक्यू विवेक. बेस्ट ऑफ लक. प्रमोद दादा वैदी आपला संघ आज या मैदानात सातत्याने तुम्ही खेळता. नशिबाने तुम्ही मॅच चांगली होते मोमेंटम चांगला असतो मात्र शेवटच्या क्षणाला पराभूत होता. आज 5 वर्षाला ट्रॉम्बे कोलीवाडा संघ या मैदानावर सातत्याने येत असतो. आज आपल्या बॅटीला प्रथम गोलंदाजी आली आहे. किती धावांवर रोखण्याचा प्रयत्न असेल ओवे संघाला? 40 ते 45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि धन्यवाद करून समरण आणि चैतनचं. आम्ही लगातार 5 वर्ष या ग्राउंडवर खेळतो पण एकदा पण प्राइज मारलं नाही. असे कोणते गोलंदाज आहेत तुझ्या संघात की आज समोरचा ओवे संघ पनवेल परिसरातील एक बलाढ्य संघ आहे आणि कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल? राजू आहे, विराज आहे, शुभम आहे आणि दिनू पाटील आहेत आणि मयुरेश आहे. बेस्ट ऑफ लक प्रमोद दादा. आणि आपला सन्मान देखील केला जाईल आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. प्रभाकरजी पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातो. प्रमोद दादा वैद्य ट्रॉम्बे कोलीवाडा म्हटलं की एक यशस्वी आयोजक नाईट स्पर्धेचे त्यांचा सन्मान केला जातो मुख्य व्यासपीठावर. तर या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. एक जबरदस्त आयोजक त्याचबरोबर सिक्सर किंग म्हणून मुंबई परिसरामध्ये ओळख आहे. 6 बॉल 6 षटकार ठोकण्याचा विक्रम देखील या खेळाडूच्या नावावर आहे. प्रमोद दादा वैदी यांचा सन्मान केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. आदरणीय प्रभाकरजी पाटील यांच्या शुभ असते तर या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. थँक्यू. ओव्हर टू रोशन सर. धन्यवाद. पहिल्या सत्राचा खेळ संपला. टोटल धावा धावफलकावरती आल्या तब्बल 43. 44चं टार्गेट उभं केलंय जय हनुमान स्टार बलक संघासमोर. जितवाई जिते ब संघाने. प्रतिषटक 11.00 रिक्वायरमेंट राहील परंतु यानंतर आणखीन एक बिग फाईट. I11 ओवे तर एका बाजूला असेल कर्दर ट्रॉम्बे. 2 टीम मध्ये पुढची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. मुंबई प्रांतातील हा सगळं चिता कॅम्प माहुल कोलीवाडा ट्रॉम्बे कोलीवाडा हा परिसर आपण पाहिला. या परिसरामध्ये अनेक नामांकित नाईट स्पर्धा आम्ही पाहिल्या, डे स्पर्धा पाहिल्या. चला बॉलची पूर्तता करा मैदानामध्ये. बॉल हवाय. चला बॉल बॉय आयोजक बॉलची मागणी होते मैदानामध्ये. बॉल पुरवा. बॉल बॉय चला आपण लवकरात लवकर बॉल मैदानामध्ये पाठवा. या विभागामध्ये आपण पाहिलं अनेक वेळा नाईट स्पर्धांचं आयोजन पाहायला मिळालं ज्यामध्ये साबीर दळवी यांच्या वतीने राजा शिवछत्रपती ट्रॉफी आपण पाहिली आणि त्याच वेळेला या परिसरातील गोल्डन मॅन रियान पारमावशे प्रोप्रायटर रोहन पाटील यांच्या वतीने जाणता राजा ट्रॉफीचं आयोजन देखील आपण अनेक वेळा पाहिलं. जितू पहिल्यांदा होते आमच्या परिसरामध्ये. नितीन डिजेल आम्ही पहिल्यांदा इन्व्हाइट केलं. दशरथ पाटील सरांना आम्ही लॉन्च केलं आमच्या परिसरामध्ये. क्लॉथचे सर्व अमोशभाई दलवी यांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर. सरचे स्वागत आहे. अमोशभाई दलवी म्हटलं की नेहमीच पाठबळ देत असतात बारापाडा संघाला. अमोशभाई दलवी यांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर.
मी आपण बघा देखील सरचे स्वागत. ज्या ट्रॉफीचा उल्लेख केला राजा शिवछत्रपती ट्रॉफीचे मुख्य आयोजक म्हणायला हरकत नाही अमोज दळवी, त्यांच्या बरोबर आमचे बालू शेठ, त्यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत. तर आपण जाऊया मकसूद दाखवे उर्फ बालू शेठ. जाऊया मॅचकडे. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती मयूर मात्रे, समोर फलंदाज असे स्ट्रायकिंग एंडला अमित, तर एका बाजूला नरेश. अमित ठाकूर आणि नरेश ही जोडी. लेट्स प्ले. डावाला सुरुवात झाली. 44 धावांचा पाठलाग मैदानामध्ये करायचा वलक टीमला. सेन्सेबल फटका त्या ठिकाणी शॉट कव्हरला खेळत असताना आपण पाहिला त्या ठिकाणी फलंदाजाला 1 रन घेतली. फेकी थोडीशी खराब. एक रन पहिल्या बॉलवरती मिळाली. अकाउंट ओपन झालं मैदानाच्या आतमध्ये. वलक संघाचं अकाउंट ओपन झालं मैदानामध्ये अमित ठाकूर या खेळाडूचं. 44 जरी धावा असल्या प्रति षटकामागे 11च्या सरासरी धावांचा पाठलाग करायचा, तर एका बाजूला जिते संघाला या धावांचा डिपेंड कर धावांचा बचाव करायचा. त्यामुळे नक्कीच एक तगडी फाईट तुम्हाला इथे पाहायला मिळेल. क्लीन बॉल, परफेक्ट यॉर्कर, फर्निचर डिस्ट्रॉइड, दांडी गुल. पहिला खेळाडू बाद मैदानाच्या बाहेर जावं लागेल नरेश या फलंदाजाला. पहिला खेळाडू बाद झाला. 1 या धावसंख्येवरती पहिला धक्का बसला बॅटिंग करताना. जय हनुमान स्टार वलक टीमला नवीन खेळाडू मैदानाकडे चाललाय अजय ठाकूर इन ॲट नंबर 3. भागीदारी फार महत्वाची राहील. धावांचा पाठलाग करताना पार्टनरशिप ही फार निर्णायक राहील या मॅच मध्ये. वलक संघासाठी तर एका बाजूला विकेट किंवा डॉट बॉल या सामन्यामध्ये नक्कीच महत्वाचे राहतील जिथे ब संघासाठी. त्यामुळे या सामन्यात रिझल्ट काय असेल, कोण जिंकणार हा सामना, वलक की जिथे बी, येणारे काळ आणि वेळ ठरवेल. जोपर्यंत चांगले करेल तो संघ असेल विजेता. ज्या संघाच्या खेळाडूंची कामगिरी चांगली होईल या वर्तमान परिस्थितीमध्ये त्या संघाला मात्र आपलं आव्हान कायम टिकवता येईल. लॉफ केला बॉलला, रडार मध्ये आलाय आणि इथे मात्र अतिथी मंचाला अभिवादन करणारा लॉंग अँड स्ट्रॉंग धमाका षटकार. मंचासमोर ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे अगदी त्यांच्या समोर हा बॉल पडला आणि त्यांना अभिवादन करणारा हा कदर फटका. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांची आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल थोडासा बॅकफुटला गेले, कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट, पण तो चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल त्या ठिकाणी पहिला फलंदाज मैदानामध्ये आले अजय ठाकूर. सुरुवातच धमाकेदार केली त्याने षटकार मारत. काल जशी या स्पर्धेला सुरुवात झाली तसा पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता आणि त्यानंतर लो स्कोर सामना देखील होताना पाहिला. याही बेला ऑन साइडला पुलचा प्रयत्न, फटका फसला, जेल खाली, फिल्डर आले आणि इथे मात्र आणखीन एक विकेट. पहिल्या ओव्हरमध्ये षटकार पाहिला, सिंगल रन पाहिली आणि 2 विकेट देखील जाताना वलक संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाले. दुसरा धक्का असेल वलक संघाला. हे स्वप्न ज्याने स्वतःमध्ये उतरवलं असा जाणता राजा, जगातील सर्वोत्तम राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा खरंतर महाराष्ट्र. खूप चांगलं संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकताय. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव उच्चारलं की आपोआप प्रत्येकाच्या अंगामध्ये एक नवी स्फूर्ती, ऊर्जा संचारते. असं हे व्यक्तिमत्व न भूतो न भविष्यती असा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचं संगीत.
गजाननजी मात्रे जिते आणि आमचे मित्र तर विजय पाटील पप्पू यांना देखील विनंती असेल पण या मंचावरती आपलं स्वागत. मयूर मात्रेचा थेट तर बॉल टो क्रशिंग यॉर्कर लाऊड ऑफी झाली होती. लेग बिफोर द विकेट साठी फक्त 7 धावा या ओव्हर मध्ये खर्च केल्या. 2 विकेट मिळाले मयूरला, 2 विकेट मिळाले जितूआई जिते ब संघाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सुरुवात चांगली झाली जिते संघाची. आता येणारे बॉल असतील 18. विजयासाठी जवळजवळ 37 धावांचं समीकरण. धन्यवाद. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर पॉवर प्ले नंतर 2 गडी बाद 7 धावा. येणारे 18 बॉल विजयासाठी 37चं समीकरण. जरा थोडं स्पीडअप करा. जिथे संघाला विनंती राहील फिल्डिंग लावून घ्या. बघा टाइम अलर्ट आहे. बरोबर 15 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिली 3 षटकं समाप्त करावी लागतील. जीवन गावण सरांनी टाइम लावलाय. बेस्ट ऑफ लक ट्रॉम्बेट टीम. तुम्हाला देखील शुभेच्छा असेल पुढच्या मॅच साठी. नेक्स्ट मॅच साठी ओवे संघाला पण शुभेच्छा देऊया. बिग फाईट यानंतर पाहायला मिळेल. विवेकचा संघ इन ऍक्शन मध्ये असेल. सेकंड ओव्हर मध्ये जिते संघाकडून सौरभ फार एंड करून मात्र षटक असेल. सौरभचं राईट आर्म राऊंड द विकेट. कट केला बॉलला गलीमध्ये फटका फसलाय. गणेशने चांगला झेल टिपलाय आणि मैदानाच्या आतमध्ये सॉफ्ट हँडेड खेळले. सॉफ्ट डिस्मिसल झाले मैदानामध्ये फलंदाज अमित ठाकूर. बॅक टू द डगआउट. ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीला वाचा फोडणारे खरतर आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांचं संगीत तुम्ही ऐकताय. शिरडोन नगरी ज्यांच्या पदस्पर्शाने पुण्यवान झाली. आज शिरडोन संघ देखील या स्पर्धेमध्ये आपण सहभागी होताना पाहिला आणि एक सामना त्याने देखील जिंकला. त्यांचा सामना असेल टीचे रुपेश सांगुर्ली संघासोबत. साई एकविरा श्रीराम शिरडोन विपक्ष डीजे रुपेश सांगुर्ली. हा सामना तुम्हाला पुढच्या फेरीमध्ये पाहायला. संकेत ठाकूर आलाय. खरं तर आपण पाहिला एक चांगला स्टायलिश खेळाडू. वलक संघाचा बॅकफुटला गेले. डीप मध्ये फटका. फिल्डिंग लाजबाब एफर्ट्स. हा झेल व्हायला होता. अरुणने चांगले प्रयत्न केले. कारण जर का संकेतचा विकेट या क्षणाला मिळाला असता तर दबाव हा पूर्णपणे जय हनुमान स्टार वलक संघावरती राहिला असता. आणि जर का जास्त वेळ संकेतने मैदानावरती घालवला तर दबाव जिते संघावरती राहील. इतकं चांगले कॅलिबर या खेळाडूमध्ये. अधिक वेळ जर त्याने त्या विकेटवरती काढला तर हा सामना सोपा होऊन जाईल. मॅच मध्ये आपण पाहिला वलक संघासाठी एक काळ आपण पाहिला भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर बाद झाले की टीव्ही बंद व्हायची. मग आज तसं नाहीये. आज एकापेक्षा एक सर्रास चांगले खेळाडू भारतीय संघामध्ये तयार झालेत. परंतु त्या अगोदर या भारतीय संघाला खरतर विजयाची खरतर चांगली भक्कम साथ देणारा खेळाडू कोण असेल तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांना आपण पाहिलं. आता या मॅच मध्ये देखील संकेत ठाकूरला एक निर्णायक भूमिका साकारावी लागेल. हा सामना जिंकायचा असेल जय हनुमान स्टार वलक टीमला तर संकेतला आपली गुणवत्ता कौशल्य नैपुण्य सिद्ध करावं लागेल. संधी आहे हिरो बनण्याची. बॅकफुटला गेले. फक्त दिशा दिले. क्या बात आहे. स्टँड अँड डिलिव्हर्ड. 7 15 रन ऑन स्कोर कार्ड. 44 धावांचा पाठलाग करायचा त्यामुळे अजून 29 ची गरज. या बोला बॅटचा फेस लवकर क्लोज झाला. थोडा शॉर्ट ऑफ लेन बॉल अँगल बनत असताना बॉल निघाला. त्या ठिकाणी विकेट किपरच्या हातामध्ये भरधाव वेगाने हा चेंडू निर्धाव डॉट बॉल.
डीजे रुपेश, यस वेलकम, आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आज त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे, कारण त्यांचा संघ पहिला सामना जिंकला, त्यांनी सांगितलं आम्हाला. त्यामुळे नक्कीच या स्पर्धेमध्ये त्या संघाकडून चांगली कामगिरी होईल अशी अपेक्षा त्यांना आजच्या रात्रीमध्ये. याही वेळेला आपण पाहिला ऑन साइडला फटका खेळत असताना अगदी वेगळ्या धाटणीचे फटके पाहिले संकेत ठाकूरचे. पायात टाकलेला बॉल ऑन साइडला फ्लिक करत असताना बॉल निघाला गॅप मध्ये. इथे मात्र शेवटच्या बॉलवरती आला चौकार. आता येणारे बॉल असतील मैदानामध्ये तब्बल 12 विजयासाठी 25चं समीकरण. 12-25, 19वा धाव फलकावरती आहेत. डीजे रुपेश, यस आपण या मंचावरती नामांकित डीजे ऑपरेटर. एखादा इव्हेंट तुम्हाला सक्सेस करायचा असेल तर पहिला कॉल, पहिली पसंती डीजे रुपेशांना द्या, कारण लाईटचे प्रोग्राम, साऊंड सिस्टमचे प्रोग्राम हे त्यांच्याकडून नेहमी आम्ही पाहिले अनेक मोठमोठ्या इव्हेंटमध्ये. त्यांचा उल्लेख केला तर नक्कीच मी मगाशी म्हटलं, देशातील नामांकित उद्योगपती अंबानी अदानी यांच्या कार्यक्रमामध्ये, त्यांच्या लाईव्ह इव्हेंटमध्ये लाईट शो खरं करणारे आमचे मित्र डीजे रुपेश. त्याचवेळेला या परिसरामधील नामांकित रिसॉर्ट्स, विसाबा रिसॉर्ट, आयुष रिसॉर्ट, अशा कैक रिसॉर्टमध्ये ज्यांचं संगीत आपण नेहमी ऐकतो, त्याचे एक ब्रँड डीजे रुपेश यांना आपण मंचावरती येताना पाहताय. त्यांचं देखील स्वागत आपण करूया. जाऊया मॅचकडे. 12-25 मॅच ऑन आहे, सामना बॅलन्स आहे असं म्हणायला हरकत नाहीये. तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्क मध्ये स्वतः रोहित म्हात्रे आलाय. त्याच्याकडे अनुभव आहे, त्याच्याकडे असणारा अनुभव त्याला मात्र इथे सिद्ध करावा लागेल. त्याच्याकडे असणारा अनुभव हा त्याला मात्र मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करावा लागेल. 12 चेंडूमध्ये 25चं समीकरण या मॅच मध्ये आलं. 12.50 हा रिक्वायर रन रेट असेल पर ओव्हर मागे. चला थोडी घाई करा. सूरज बघा, तुम्हाला विनंती असेल फिल्डिंग लावून घ्या लगेच. 12-25 येणाऱ्या कालखंडामध्ये खरतर अमीर चषक 2025 मुद्दूशेठ अखबारे पेण तालुक्यातील सुप्रसिद्ध उद्योजक यांच्या माध्यमातून पेण नगरपालिकेच्या मैदानावरती येणाऱ्या खरतर 27, 28, 29, 30च्या दरम्यान आणखीन एक मोठी नाईट स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. त्याच वेळेला रायगड भूषण महेंद्र म्हात्रे क्राईम ब्रँचचे अधिकारी यांच्या वतीने हर्ष ट्रॉफी चा आयोजन देखील पाहायला मिळेल. काय फटका मारलाय, परंतु एलिव्हेशन कमी मिळालं, डिस्टन्स कमी क्लिअर केलं, बॉल मात्र चालला त्या ठिकाणी प्रथमेशच्या हातामध्ये. झेलबाद झाला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक धक्का विराज. तर या स्पर्धेत असताना जिथे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य जेपी आमचे मित्र बॉडी बिल्डर, उत्कृष्ट खरतर बॉडी बिल्डर आणि त्याचवेळेला फिटनेस जिमचे ते ओनर देखील आहेत, त्यांच्या वतीने या टीमला जिथे संघाला आणि स्पर्धेला शुभेच्छा आल्या त्यांचा मनापासून आभार. तर काही क्षणातच आपण पाहता मान्यवरांचं आगमन या ठिकाणी आपण होताना पाहताय. खरतर मी मगाशी ज्यांचा उल्लेख केला, रायगड प्रीमियर लीग पर्व 5 चे दमदार आयोजक कैलास दादा म्हात्रे यांना विनंती असेल आपण या मंचावरती जेपी बाई सन्मानपूर्वक त्यांना घेऊन या मंचावरती आयोजक आपण देखील चला. कैलास दादा एक डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी असणारे व्यक्तिमत्व, त्यांना सन्मानपूर्वक आपल्या अतिथी मंचावरती घेऊन या विशेष सन्मान दादाचा आपण या ठिकाणी करणार आहोत. निखिल म्हात्रे ग्रामपंचायत सदस्य यांचं देखील आगमन. जिथे ग्रामपंचायतचे खरतर युवा सदस्य निखिल म्हात्रे यांचं देखील स्वागत. शेवटचे बॉल असतील 11 विजयासाठी 25चं समीकरण. नवीन खेळाडू मैदानाकडे चाललाय समीर ठाकूर. रोहित म्हात्रे चं षटक, लेट कटचा प्रयत्न. पहिल्या बॉलवरती रोहितला विकेट मिळाला आणि त्यानंतर योग्य लेंथ मध्ये टाकलेला बॉल. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल. 10 चेंडूमध्ये 25. प्रभाकर पाटील स्पर्धेचे आमचे आयोजक, त्यांना आपण पाहता सध्या या स्पर्धेमध्ये भरीव कामगिरी त्यांची राहिली. याही वेळेला हपाम जाग करताना फटका फसलाय, मोठा धक्का बसलाय. 12-25 समीकरण आलंय 9 बॉल 25 वरती, कारण आणखीन एक विकेट या ओव्हर मध्ये काढलाय रोहित म्हात्रे या गोलंदाजाने. ज्या किल्ल्यावरती झाला तो किल्ला शिवनेरी, त्याचे 2 शब्द शिव, ज्यांचा मृत्यू ज्या किल्ल्यावरती झाला तो किल्ला रायगड, त्याचे पहिले 2 शब्द राय मिळून शिवराय हे नाव तयार झालं.
आणि खऱ्या अर्थानं स्वराज्याची राजधानी म्हणून आपल्या रायगड जिल्ह्याला संबोधलं. तर रायगड किल्ल्यावरती राज्याभिषेक झाला आणि त्यानंतर अखंड महाराष्ट्रावरती अधिराज्य आपण पाहिलं. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं पाहायला मिळालं. 9 बॉलमध्ये 25चं समीकरण. रोहितने कमबॅक केलं. स्विच करण्याचा प्रयत्न होता. यॉर्कर टाकला, बॉल खोला. तेच तरार, फास्ट अँड फ्युरियस. तेच तरार यॉर्कर. आणखीन एक निर्धाव चेंडू. दबाव पूर्णपणे आता वलक संघावरती. पहिल्या 2 ओव्हरमध्ये मोमेंटम मिळाला. 19 आले असं वाटतं, तर 12 मध्ये 25 होतील. परंतु इथे रोहित हा खरं तर एक मुरलेला खेळाडू आहे. जितवाई जिते ए संघामधला प्रमुख अष्टपैलू खेळाडू म्हणून रोहितकडे पाहिला तर वडावची नाईट स्पर्धा अक्षरशः गाजवली या खेळाडूने. बलाढ्य मांडा संघासमोर शेवटच्या 6 बॉलमध्ये 19 धावा करणारा, 19 धावा कुटणारा हा खेळाडू बॉलिंग मार्कमध्ये आता आलाय. रोहित पुन्हा एकदा याही वेळेला ऑन साइडला खेळत असताना आणखीन एक डॉट बॉल. दबाव हा पूर्णपणे आता वलक संघावरती. 1 ओव्हर 1 षटक सामन्याला कलाटणी देऊन जाऊ शकतात. हे षटक आहे आता रोहित मात्रेचं जितवाई जिते ब संघासाठी. या स्पर्धेमध्ये 2 मेडन षटक पाहिली. तिसरा होईल का? जर का हा शेवटचा बॉल डॉट आला तर मेडन षटक पाहायला मिळेल. मिस टायमिंग आहे. फटका निर्जन सरी पडला. बॉल संकेतला हवी स्ट्राईक. मेडन ओव्हर. क्या बात आहे. बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार डाव द्या रोहित मात्रेसाठी. संकेतने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. 12-25 समीकरणात आलंय. 6 बॉल 25 वरती. दबाव वलक संघावरती. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या जितवाई जिते ब संघ. अंतिम 6 बॉल 25चं समीकरण. ऑन स्क्रीन आमचे मान्यवर डीजे रुपेश आणि स्वप्नील यांना पाहताय. स्पर्धेचा आनंद घेत असताना आज चेहऱ्यावरती आनंद आहे डीजे रुपेश यांच्या. पहिला सामना जिंकलाय सांगुर्ली संघाने. अमर माटे यांचा कमबॅक. टीम मधला एक सर्वात अनुभवी खेळाडू विष्णू कातकरी सारखा एक दमदार शांत संयमी परंतु प्रचंड आक्रमक खेळाडू मिलिंदला आपण पाहिलं. त्याने चांगली बॅटिंग केली, बॉलिंग केली. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच प्लीज. जिथे संघाला विनंती राहील. सूरज बघा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. वागल्या कॅप्टन सूरज. कौस्तुभ पाटील, अविनाश करतर पेंटर यांचे चिरंजीव अविनाश ग्राफिक्सचे सर्वे सर्वा कौस्तुभ पाटील यांचं इथं आगमन. याच कौस्तुभ मंचावरती बबल्या म्हटलं की लगेच प्रत्येकाला ओळखेल. त्यांना विनंती सर या मंचावरती 6 बॉल आणि विजयासाठी 25 मंथन आलेत. एका ओव्हरमध्ये 30+ रन होताना पाहिल्या. कालच्या रात्रीमध्ये विश्वजित मात्रेने 30 धावा कुठल्या होत्या दीक्षित पाटीलच्या अगेन्स्ट. त्यामुळे आता 24-25 बनवायच्यात. कंपल्सरी चेसिंग लास्ट ओव्हरमध्ये विशाल आलाय बॉलिंग मार्कमध्ये समोर. या संघाचा की प्लेअर संकेत ठाकूर ऑन साइडला शॉटॉम पूल करत असताना मिस टायमिंग झाला. फटका. बॉलने घेतली उंची, अंतर कमी कापलंय आणि या सामन्यामधला महत्वाचा दुवा, महत्वाचा घटक संकेत ठाकूर चाललाय मैदानाच्या बाहेर. पूर्णपणे दबाव वलक संघावरती. थांबा थांब. थँक्यू. 5-25 चं समीकरण या मॅच मध्ये आलंय. याही वेळेला स्विंगर मिस आपण पाहताय. आणखीन एक डॉट बॉल. दबाव पूर्णपणे जिते संघाच्या अगेन्स्ट खेळताना वलक संघावरती. असं वाटलं होतं कदाचित या ठिकाणी वलक संघ मात करेल जिते संघावरती, परंतु दबाव. रोहितचं 1 षटक या सामन्यामध्ये निर्णायक राहिलंय. यावेळेला ऑन साइडला खेळताना आपण पाहिलं आणखीन एक चांगला बॉल. माहुल ग्रुप सांगुर्ली, दीपकजी पवार या ठिकाणी त्यांचा संपूर्ण ग्रुप या स्पर्धेचा आनंद घेतो. त्यांचं देखील मनापासून स्वागत. माहुल ग्रुप सांगुर्ली आणि आमचे भाऊजी दीपक पवार
सामन्याचा आनंद घेत असताना त्यांचं देखील स्वागत. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल टॉस केला, आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. चला संपूर्ण आयोजक उमेश दादा, कैलास दादा यांना आपण सन्मानपूर्वक मंचावरती घेऊन या. संपूर्ण आयोजकांना विनंती राहील. डॉट बॉल वन साइडेड मॅच आता आपण पाहता मैदानामध्ये. हा सामना असा वाढवता बॅलन्स होता, पण तो रोहितचं एक षटक सामन्याला कलाटणी देऊन गेलं. क्या बात आहे. डॉट बॉल नंतर वाईट बॉल पाहिला. दबाव हा पूर्णपणे वलक संघावरती या ठिकाणी आपण पाहिला. अजून एक खरं तर वाईट बॉल पाहिला. थोडी प्रतीक्षा करावी लागेल. यानंतर ओवे संघ रेडीरा पुढच्या मॅचसाठी त्यांच्या बरोबरीने खेळणारा ट्रॉम्बे संघ आपण देखील रेडीरा. पहिल्या फेरीमधला चौथा सामना इथे पाहायला मिळेल. आमचे ऑपरेटर डीजे जगू बिनव्यसनी बडी शॉपचा तरी देखील त्यांना शौक नाही, त्यांनी सांगितलं. क्या बात आहे. पहिल्यांदा असा डीजे ऑपरेटर मी बघितला. त्यांनी आम्हाला सांगितलं ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलं. हे फार गरजेचं